आपल्याकडे धम्म प्रवचन तसं काल त्यांचे गणपती आले आणि गणपती आले तर त्या लोकांचा आता 3 टाइमची त्यांची आरती असते आणि त्या आरतीला जर तुम्ही सगळ्या मंडपामध्ये गेला तर एक ब्राह्मण सोडला तर बाकी कुणीच ब्राह्मण नसतो, बाकी सगळे आपलीच असतात. आपण कधी त्याचा विचार नाही केला की असं का घडतं म्हणून. कारण खरोखरच जर देव जागृत असेल तर सगळ्यात अगोदर त्या ब्राह्मणाला गरज वाटायला पाहिजे ना, की जर प्रसन्न होत असेल काहीतरी देत असेल तर जसा सगळ्या व्यवस्थेमध्ये ब्राह्मण अग्रभागाला असतो तसा तिथं फक्त पूजा सोडली तर बाकी कुठेही ब्राह्मण नसतो. तर हे का झालं? कारण याच्या मुळाशी आपला बहुजन कधीच जायला मागत नाही. गणपती हे पूर्ण भारतभर बसवत नाही. ते सांगतो ना मी तुम्हाला. इव्हन महाराष्ट्राच्याही काही भागामध्ये आत्ता गेलाय. त्याची सुरुवात पुण्यामध्ये झाली होती. आणि का झाली होती? कारण आपण इतिहास विसरून जातो. आपल्या पुढे इतिहास ठेवला जातो की लोकमान्य टिळकाला इंग्रजाच्या विरुद्ध, कारण जमावबंदी आदेश होता ना, तर मग धार्मिक कामाला नव्हता तो, म्हणून त्या धार्मिक कामाकरता जमावबंदी नव्हती म्हणून तिथे ते लोकमान्य टिळकाने गणपती हा धार्मिक उत्सव हे केला आणि मग लोक जमायचे म्हणून क्रांतिकारक येऊन भाषण देऊन जायचे. हे कारण आपल्या पुढे टाकलेलं आहे आणि हे सगळ्यांना खरं वाटतं. हे खरं कारण नाही. ऍक्च्युली गणपती उत्सवाच्या इथे येणाऱ्या वक्त्यांना पकडून देण्याचा कार्यक्रम होता. कारण RSS वाले आणि हे सगळे इंग्रजाचे हेर होते. तर मग खरं कारण काय होतं? तर त्याच्या 2 वर्ष अगोदर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांची जयंती केली होती. शिवाजी महाराजांची जयंती केल्यानंतर मग ह्या ब्राह्मणाला अचंबा पडला की जर खरा शिवाजी या लोकांना कळाला तर मग मात्र आपली सगळी रोजगार हमी बंद होईल. कारण शिवाजी महाराज हे कुठल्याही त्यांच्या ह्याच्यात बसत नाहीत. जसं काल सांगितलं की शिवाजी महाराजांनी बंडखोरी केलेली त्यांच्या मनुस्मृतीच्या पुढे. कारण क्षत्रियांनीच लढावं हा पहिला मापदंड शिवाजी महाराजांनी तोडला. त्यांनी मावळे जमा केले सगळे, मगमार, महार, चंभार, कुंभार, धनगर जे कुणी असतील ते आपल्या सैन्यात घेतले. पहिला नियम शिवाजी महाराजांनी तोडला होता तो मनुस्मृतीचा. दुसरा नियम त्यांनी की अस्पृश्याला फक्त सेवाच करायला द्या, तर त्यांनी चाकरी करायला दिली होती, हा दुसरा नियम तोडला होता. तिसरा नियम क्षत्रियांनीच राज्य करावं त्यांच्याच भाषेत, कारण इथल्या ब्राह्मणांनी शिवाजी महाराजाला राज्याभिषेक नाकारला कारण ते शिवाजी महाराजाला क्षत्रिय मानत नव्हते, ते शूद्र मानत होते. म्हणून शिवाजी महाराजांनी ही बंडखोरी केली होती आणि म्हणून ब्राह्मणालाही परवडल्यासारखं नव्हतं. आणि पेशवाईच्या काळापर्यंत, त्याच्या अगोदरपासून म्हणजे जवळजवळ 100-150 1600 ते 1900 पेशवाईच्या काळामध्ये शिवाजी लोप पावले होते. शिवाजी ह्या महाराष्ट्रात काय दुनियात कोणालाही माहिती नव्हते, त्यांचा इतिहासही माहित नव्हता. तो महात्मा फुलेंनी काढला, बंदिस्ताच काढला नाही तर शिवाजी महाराजावरती एक दीर्घ पोवाडा लिहिला त्यांनी. एवढा दीर्घ पोवाडा, एकदा जवळजवळ 7-8 पानाचा पोवाडा आहे. आणि त्या पोवाड्यातून त्यांनी शिवाजी महाराज सांगितलेले आहेत. आणि त्यावेळेसच्या ब्राह्मणाच्याही लक्षात आलं की ही जयंती जर अशी सार्वजनिक लेवलवर होत गेली तर बहुजन जागा होईल. आणि मग हा बहुजन जागा होऊ नये म्हणून ब्राह्मण लोकमान्य टिळकाच्या डोक्यात ती संकल्पना आली की नाही, लोकांना उत्सव प्रिय पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ही गणपती उत्सवाची टूम काढली आणि तिथे शिवाजी झाकल्या गेले. पूर्ण तर झाकल्या नाही गेले, पण जो महात्मा फुलेला अपेक्षित शिवाजी होता तो मात्र महाराष्ट्रभर पोहोचला नाही. कारण आजही शिवाजी पोहोचला गेला तर कुठला शिवाजी पोहोचवला त्यांनी? मुसलमानाच्या विरोधातला. त्याच्यात ते सक्सेस झाले. ऍक्च्युली शिवाजी महाराज मुसलमानाच्या विरोधात होते का? नाही. कारण शिवाजी महाराजाच्या अंगरक्षकापैकी निम्म्याच्या वर अंगरक्षक मुसलमान होते. त्यांचा तोफखान्याचा सुभेदार, सैन्याचा सेनापती,
किल्ल्याचा किल्लेदार हे सगळे मुसलमान होते. पण तरीही ती लोक सक्सेस झाली शिवाजी महाराजाला मुसलमानाचा शत्रू ठरवण्यामध्ये. का? कारण एका बाजूला त्यांनी शिवाजी महाराज हा महाराष्ट्रात जाऊ दिला नाही, पण गणपती मात्र त्यांनी अख्ख्या याच्यात पोहोचवला. त्यांच्या शास्त्रानुसार जर गणपती बघितला तुम्ही तर गणपती कधी येतो? माघी पौर्णिमेला. त्या पार्वतीने अंगावरचा मुळ काढला तो माघी पौर्णिमेला, आता नाही. माघ महिना अजून खूप पुढे आहे. खरा गणपतीचा जन्म माघ महिन्यात आहे. ते कधी कधी करतात जे ब्राह्मण आहेत की नाही, ते माघ महिन्यात गणपती बसवतात. माघी पौर्णिमेचा आहे, पण मग आत्ताच करायची का गरज होती? मग त्याला परत दुसरं कारण आहे की नेमकं ह्या याच्यामध्ये लग्न सराई संपते, लग्न काही नसतात आणि पुढे भरपूर काय कारभार असतो. दिवाळी अजून खूप दूर आहे आणि या मधल्या पिरियडमध्येच बामणाचा कुठला सण नव्हता. आणि मग त्या सगळ्यांनी ठरवून की बाबा काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे. 10 दिवसाची रोजगार आली, कारण 10 दिवस आता बामणाला काम मिळतं. आणि ह्या उद्देशाने गणपतीची स्थापना झाली आणि ते आमच्या बहुजनाच्या लक्षातही येत नाही. त्याचं एवढं विकृतीकरण झालं की त्या गणपतीला आणतानाही लोक दारू पिऊनच आणतात आणि पोहोचतानाही दारू पिऊनच पोहोचवतात. एवढंच नाही तर तुम्ही जर मुंबईला गेलात, मुंबई पुण्याला गेलात, त्या गणपतीच्या मंडपाच्या पाठीमागे जुगार चालतो, रात्रभर जुगार चालतो. इकडे आला असेल लोन तर माहिती नाही, पण तिकडे का एवढा जुगार चालतो की तो पूर्ण 10 दिवस एवढे जुगारी पैदा होतात की म्हणजे ते गणपती ते म्हणतात की खूप बुद्धिमान देवता आहे, असा आहे तसं आहे, पण त्या 10 दिवसात एवढे जुगारी निर्माण केल्या जातात की विचारू नका. आणि म्हणून ह्या उत्सवाला, कारण आपल्या बहुजनापुढे त्यांनी अशी वेगवेगळी उत्सव टाकली की त्याच्यामधून तुमच्यामध्ये चिकित्सक बुद्धी निर्माणच होऊ नये, हा त्यांचा डाव होता. आणि त्याच्यामध्ये बहुजन फसल्या गेले. कारण आजही बहुजन एवढे धार्मिक बनवले त्यांनी आणि त्या बाबतीत आपण कमी पडलो, आपण अध्यात्मामध्ये कमी पडलो त्यांना सांगण्यामध्ये. कारण म्हणतात ना की सांगण्याकरताही तुम्हाला तुमच्या अंगामध्ये एक कला असावी लागते. कारण बुद्धाच्या काळामध्ये सगळे लोक बुद्धाचं ऐकत होते, कारण बुद्धाजवळ ती सांगण्याची कला होती. नुसतं ज्ञान असून फायदा आहे का? नाही. काही काही प्राध्यापक खूप शिकलेले असतात पण लेक्चरचं वांद होतं देताना. विद्वान असतात, नाही असं नाही, भरपूर विद्वान असतात, त्यांच्याकडे बुद्धी असते, परंतु तो चॅप्टर सांगताना जशा पद्धतीने सांगितल्या पाहिजे तसा सांगता येत नाही. आणि म्हणून विद्या तर आत भरपूर आहे परंतु ती प्रसारित करता येत नाही. आणि नेमकी भानगड आपली तीच झाली की बाबासाहेबांनी तुम्हाला धम्मदीक्षा दिली आणि ते गेले. कारण बाबासाहेबाकडे ती कला होती. कारण बाबासाहेबाचं ऐकत होते म्हणजे काय, नुसते पंडित होते म्हणून ऐकत होते का? नाही. बाबासाहेबाजवळ ते थेट तुमच्या हृदयापर्यंत भिडवण्याची वक्तृत्व शैली पण त्यांच्याकडे होती. आणि म्हणून ते आपल्या अनाडी बापदादालाही समजलं. आता आपण सुशिक्षित असूनही आपल्याला समजत नाही तो भाग वेगळा आहे, परंतु ते समजलं. आणि ह्याच गोष्टीने आपण हे बहुजनाला समजावण्यात आपण कमी पडलो. कारण आजही आपल्याला आपलं सत्य पण व्यवस्थित पद्धतीने सांगता येत नाही की जे त्यांचं ते खोटं व्यवस्थितपणे लोकांना सांगतात. असो, त्यांच्याशी आपलं नाही. आज आपण दर रविवारी मिलिंद प्रश्न हा ग्रंथ वाचत असतो. आज लक्षण प्रश्न याच्यातला दुसरा भाग हा आपण पाहणार आहोत. पार्श्वभूमी अशी आहे की हे ग्रंथही जर आपण म्हणजे अशी तुम्हाला गणपतीची पार्श्वभूमी दिली, त्याच्या पाठीमागचा उद्देशच तो असतो की हे जे ग्रंथ आहेत आपले, ग्रंथ लिहिण्या पाठीमागचा उद्देशही तोच होता. बुद्धाचाही त्यावेळेचा सांगण्याचा उद्देश तोही होता. आता मिलिंद प्रश्न की राजा मिलिंद आणि नागसेनामध्ये झालेलं आध्यात्मिक प्रश्न उत्तर आहेत. ही प्रश्न उत्तरं जरी समजली तर आपल्याला बराचसा धम्म समजतो. आणि म्हणून ह्या याच्यामध्ये बाबासाहेबाला तर हा ग्रंथ एवढा आवडलेला आहे की त्यावेळेसच ते म्हटले होते, माझा जर बद चालला तर मी माझ्या पैशाने प्रत्येकाच्या घराघरामध्ये हा ग्रंथ पोहोचवीन, असं बाबासाहेब म्हटले होते. बघूया आता आपण. हा दुसरा प्रकरण चालू आहे. राजाने प्रश्न केला, भन्ते जन्मास आलेली व्यक्ती आणि प्रौढावस्थेतील व्यक्ती या दोन्ही व्यक्ती एकच असतात की बदलून भिन्न भिन्न असतात?
कृपा करून उदाहरण देऊन समजावून सांगा. महाराज, समजा जेव्हा आपण अगदी लहान बालक होतात, निव्वळ मांसाचा गोळा, इतके आजान की केवळ खाटेवर उताने पडून राहत होता, परंतु आता आपण मोठे झालात, चांगले प्रौढ. तेव्हा आपण लहान असताना जी व्यक्ती होतात तीच व्यक्ती आता प्रौढ अवस्थेत आहात असे आपणास वाटते का? नाही बनते. आता माझ्यात भिन्नत्व आले. महाराज, आपण जर बाळपणी असलेली व्यक्ती प्रौढ अवस्थेत नसाल तर मग कोणी आपले माता पिता अगर आचार्यही नाहीत असेच म्हणावे लागेल. तसेच असेल तर कोणी ज्ञानी किंवा शीलवान देखील होऊ शकत नाही. आपल्या भिन्न भिन्न अवस्थेतील म्हणजे बाल्यावस्थेतील माता वेगळ्या आणि प्रौढ अवस्थेतील माता वेगळ्या मानाव्या लागतील. शिल्प शिकणारा दुसरा आणि शिल्प शिकून तयार झालेला दुसरा मानावा लागेल. गुन्हा करणारा दुसरा व शिक्षा भोगणारा दुसरा असेच समजावे लागेल. तसे नाही बनते. पण यावरून आपण काय सिद्ध करू इच्छिता? स्थवीर म्हणाले, महाराज, मी बाळपणी वेगळा आणि सद्यस्थितीत वेगळा झालो आहे खरा, परंतु या सर्व अवस्था ह्या एकाच शरीरावर घडणाऱ्या असल्यामुळे एकाच व्यक्तीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. प्रश्न कसा आहे तर बघा की ते विचारतात की आपण जन्म झाला तर त्यावेळेस लहान असतो. आता आपल्यातल्या ह्या अवस्था, बाल्यावस्था, तरुणावस्था आणि म्हातारपण झाल्या, ह्या अवस्था आहेत. तर राजा मिलिंद भंतेनाक्षणाला तोच प्रश्न विचारतो की भंतेजी, ह्या 3 अवस्थामध्ये पुरुष 3 वेगवेगळे आहेत का? त्यामध्ये एक नाक्षण भंतेजी परत प्रश्न दुसरा प्रतिप्रश्न विचारतात की जर असं आपण समजलं तर मग या 3 अवस्थामध्ये 3 माता असायला पाहिजेत ना, किंवा 3 आचार्य असायला पाहिजे. किंवा जर आपण बालपणी शिकलो की समजा मॅट्रिकला शिकले तेव्हा तर मी बाल्य अवस्थेत असतो आणि PhD करायला गेला तेव्हा तर मग यावेळेस तुमचे आचार्यही बदली होतील, कारण तुम्ही शिकले ते आचार्यच नाही असं म्हणावं लागेल. तर महाराजा म्हणतो की नाही, पण याच्या पाठीमागचं काय तर तो सांगतो की व्यक्ती एकच आहे, फक्त ह्या अवस्था आहे. माणसं वेगवेगळी नसतात तर अवस्था बदल्या जातात, म्हणून त्यालाच नाव दिलं की बाल्यावस्था, तरुण अवस्था आणि म्हातारपण. तर ह्या अवस्था आहेत, माणूस बदलत नाहीये. स्थवीर म्हणाले, महाराज, समजा एखाद्या माणसाने दिवा लावला तर तो रात्रभर जळत राहील की नाही? होय म्हणते, रात्रभर जळत राहील. पण काय हो महाराज, रात्रीच्या पहिली दिव्याची ज्योत होती तीच काय दुसऱ्या तिसऱ्या प्रहरी राहील काय? नाही म्हणते. महाराज, तर काय पहिल्या प्रहरी असणारा दिवा दुसरा आणि दुसऱ्या व तिसऱ्या प्रहरी असणारा दुसरा असे होईल काय? नाही म्हणते. तोच दिवा रात्रभर जळत राहील. महाराज, बरोबर. त्याचप्रमाणे वस्तूच्या अस्तित्वाच्या प्रक्रियेत एक अवस्था उत्पन्न होत असतानाच पहिली अवस्था नष्ट होत असते व त्याप्रमाणे ही प्रक्रिया किंवा प्रवाह एकसारखा सुरू राहतो. या एका प्रवाहाच्या 2 अवस्थेत एका क्षणाचंही अंतर पडत नाही, कारण एका अवस्थेचा लय होतो न होतो तोच दुसरी उत्पन्न होऊन पहिलीची रिक्त जागा भरून काढते. त्यामुळे व्यक्ती एकच आहे असेही म्हणता येत नाही, तसेच दुसरा होतो असेही म्हणता येणार नाही. एका जन्मातील शेवटच्या विज्ञानाचा नाश होतात, दुसऱ्या जन्माचे विज्ञान उठून उभे राहते. आणि इथे आपण बुद्ध आणि त्याचा धम्म, त्याच्यात पुनर्जन्म आपण बघितला असेल की उच्छेदवाद आणि हे बघितलं. इथलीच संकल्पना आहे ती बाबासाहेबांनी जी उचलली. इथं भंतेनाक्षण काय सांगतात की माणसाचं नामरूप आहे ना, शरीराचंही तसंच आहे की जेव्हा एक अवस्था संपते लगेच दुसरी उभी राहते. जसे आपल्यामध्ये असणारे महाभूत इथून नष्ट झाली तरी ती कुठे ना कुठे उद्भवत असतात. त्याचप्रमाणे आहे की आपली बाल्यावस्था तशी तुम्हाला ती रेषा नाही ओढता येणार की आता इथे बाल्यावस्था संपली, मग 2 दिवस मुक्काम केला आणि मग तिसऱ्या दिवशी तरुणावस्था सुरू झाली, असं कधी होतंय का? कारण हे स्थित्यांतर एक लयाला जातं हेही कळत नाही, कधी दुसरं उत्पन्न होतं हेही कळत नाही. परंतु ह्या अवस्था आहेत म्हणून ती एक कधी लय पावते आणि दुसरी कधी जन्म घेते. आणि म्हणून इथे एकाच क्रियेच्या की जशी रात्री आपण दिव्यामध्ये जर तेल टाकलं रात्रभर ज्योत ही केली, वात तर जळत जाते ना, कमी कमी होत जाते की नाही वात? दिव्याचं एकदम चांगलं उदाहरण आहे की दिव्यातलं तेलही कमी होतं आणि वातही कमी होते, ते प्रकाश देतात. म्हणून वात कमी कमी होत गेली तर मग ती ज्योत काय वेगवेगळी असते का? अर्ध्या रात्रीची वेगळी, सकाळची वेगळी आणि याची वेगळी असं नाही. काहीतरी कमी होतं परंतु लगेच दुसऱ्या क्षणाला ते दुसरं उत्पन्न होत असतं. म्हणजे एक कमी होत असलं तरी दुसरं उत्पन्न होतात, वस्तू एकच असते. म्हणून ह्या फक्त अवस्था चेंज आहेत, इथे व्यक्ती चेंज होत नाही. महाराज, दूध काढल्यानंतर विरजण टाकले असता काही वेळाने त्याचे दही बनते, दहीपासून लोणी व लोण्यापासून तूप बनवले जाते. तेव्हा कोणी म्हणेल की दूध, दही, लोणी व तूप एकच आहे.
तर असे म्हणायचे कथन मान्य करता येईल काय? नाही बनते, परंतु दुधापासून दही, लोणी व तूप बनले आहे. बनते सांगतात की तसं दुसरं उदाहरण आहे. आता आपणही बघितलं की दूध आहे तर दुधाचं दही बनतं, दह्यापासून तूप बनतं, तूप लोणी असतं. तर ह्या प्रक्रिया एका एका याच्यातून. आता दूध आहे, दुधाची क्रिया लय पावली की दही निर्माण होतं. कारण त्याच्यात तुम्ही जर विरजण टाकलं, लिंबू टाकलं किंवा चिंच टाकली, लगेच दही बनतं ना. तर ही दह्याची प्रक्रिया कशी होते? दुधाची प्रक्रिया संपली की दही निर्माण होतं. दह्यापासून हा लोणी, तूप ह्या प्रक्रिया असतात. म्हणून जसं माणसाचं आहे की माणूस जरी अवस्थामधून जात असला पण त्या अवस्था एक संपल्यानंतर लगेच दुसरी उत्पन्न होते. आणि म्हणून इथे म्हणतात की भंते नागसेन सांगतात की व्यक्ती ती असते, फक्त अवस्था बदलतात. माणसामधल्या त्या अवस्था बदलत असतात, व्यक्ती तीच असते. एका जन्माच्या शेवटचा विज्ञानाचा लय होता, दुसऱ्या जन्माचे प्रथम विज्ञान उठून उभे राहते. कारण याने मग ते जन्मावर नेलं त्याने की जेव्हा आपल्यातून, कालच आपण बघितलंय पुनर्जन्म कसा होतो, की जेव्हा आपल्या शरीरातले महाभूत निघून जातात तेव्हा ते सृष्टीच्या पंचमहाभूतात विलीन होतात. आणि जेव्हा आपण आईच्या गर्भाशयामध्ये जातो, आता प्रत्येकाला तो प्रश्न पडतो, तुम्ही जर बघितलं असेल की जन्म कसा होतो माणसाचा, की स्त्री आणि पुरुष हे दोघं एकत्र आल्याशिवाय जन्म होत नाही. मग लोक म्हणतात की महाभूत कशी निर्माण होतात? याच्या पाठीमागचा सांगण्याचा उद्देश असतो की जी महावारी असते स्त्रीला प्रत्येक महिन्यात येते, आणि जेव्हा पुरुषाचा आणि स्त्रीच्या बीजांडाचा जेव्हा संयोग होतो त्याला फलन म्हणतात. बुद्ध तिथं सांगतात की पहिलं फलनाची प्रक्रिया होते, मग अबुध निर्माण होतं, अबुधापासून मग गर्भ निर्माण होतो, आणि गर्भापासून खेळ निर्माण होतं. कुठपर्यंत होतं? 3. आणि मग त्याला काय होतं की जी स्त्रीला शरीर रचना कशी घडते, की जी स्त्रीला महिन्याला महावारी येणारी ती अबुधाला गुंडाळल्या जाते, ते रक्त, आणि त्याच्यापासून माणूस बनतो. म्हणून त्या हिंदू धर्मामध्ये स्त्रीच्या महावारीला किती अपवित्र मानलेलं आहे. आणि देह बनतो कशाचा? त्याचाच बनतो ना. म्हणजे किती पवित्र आहे, पण तरी स्त्रीच्या त्या याला त्यांनी अपवित्र मानलं, कारण त्याचाच देह बनतो तुमच्या. आणि मग तो देह पोसायला कुठून हे मिळतं? तर बाळाचा नाळ आईच्या नाळाशी जोडलेला असतो. म्हणून स्त्री जी खाते ते त्या बाळाला पोषणात मिळालेलं असतं. हे कधी सांगितलं? 3000 वर्षापूर्वी. 3000 वर्षापूर्वी बुद्धांनी सांगितलं. आणि तीच मग महाभूत, आणि महाभूतामध्ये नामरूप कसं येतं? तर हे दोन्ही एकत्रच असतात. नामरूप जेव्हा तुमचं रूप तयार होतं तेव्हा नाम ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये पैदा होत असतं, ते काय कुठून जात नाही. ज्यांचा आत्मा जसा बाहेरून जातो तसं याच्यात नाही ना. रूप तयार झालं की नामरूप ऑटोमॅटिक येतं. आणि म्हणून इथे सांगतात की एक विज्ञान इथं संपलं की दुसरं विज्ञान उठून उभं राहतं. म्हणून बुद्धाने सांगितलं की मी विच्छेदवादी नाहीये, म्हणजे सगळं संपलं असं मानणाऱ्यापैकी मी नाही. हेच नागसेन भंतेजीने इथे त्यांनाही सांगितलं की माणसाला की बालपण, तरुणपण आणि म्हातारपण ह्या अवस्था आहे माणसाच्या, वेगवेगळे माणसं नाही आहेत, ती त्या अवस्था आहे. राजा म्हणाला, भंते आता माझी पुनर्जन्मापासून सुटका झाली असे ज्ञान पुन्हा जन्म ग्रहण न करणाऱ्या व्यक्तीस होते काय? होय महाराज, आता माझा पुन्हा जन्म होणार नाही या गोष्टीची त्याला जाणीव असते. भंते त्या व्यक्तीस कसे काय समजते? प्रश्न बघा, आता तुम्ही बसलात, ह्या प्रश्नामध्ये खूप अंतर्मन आहे. नुसतं वरवर जर घेतले तर मग कळणार नाही तुम्हाला. आता इथे प्रश्न काय विचारलाय की मला पुढचा जन्म मिळणार नाही हे आपल्याला कळतं का? भंते काय सांगतात? होय. आता आपण म्हणून कधी मरणाऱ्या माणसांना सांगितलं का मी पुढच्या जन्मात मांजर व्हायला चाललो म्हणून? असं कोणीतरी सांगितलंय का? नाही. इथं भंतीजी तर म्हणतात हो, माणसाला कळतंय की मला पुढचा जन्म मिळणार नाही. हे कधी कळतं माणसाला? जन्म कुठला मिळणार आहे हे नाही सांगितलं भंतीजी. मला पुढे जन्म मिळणार आहे, जर मिळणार नसेल तर माणसाला कळतं. म्हणजे ज्या माणसाला निर्वाण प्राप्त होतं त्यालाच कळतं की आता मला पुढे जन्म नाही. प्रत्येकाला कळतं का? नाही. भंते हे त्या व्यक्तीस कसे काय समजते? महाराज, ज्या हेतू आणि प्रत्ययामुळे पुन्हा जन्म घ्यावा लागतो त्यांचे अस्तित्व संपले म्हणजे त्याला ही जाणीव होते की आपली आता पुन्हा जन्म घेण्यापासून सुटका झाली. राजा विचारतो की कसं काय समजतं? तर मग ते सांगतात
की बुद्धांनी काय सांगितलं की कुठलीही गोष्ट बिना कारणाची होत नाही. आणि मग हेतू प्रत्यय संपला हे कोणाला कळतं? ज्याला निर्वाण प्राप्त झालं. प्रत्येक माणसाला कळतं का? नाही. कारण निर्वाण प्राप्त झालं म्हणजे तो एकदम रिकामा झाला. त्याच्यात राग नाही, मोह नाही, कुठली लालसा नाही, कुठल्या कामना नाही, वासना नाही, इच्छा नाही. हे ज्या माणसातलं संपून झालं त्याला ऑटोमॅटिक कळतं की आता माझं काही नाही, आता मला परत जन्म भेटणार नाही. कृपा करून उदाहरणाने समजावून सांगावे. महाराज, एखाद्या शेतकऱ्याने शेतीची मशागत करून पेरणी केली व आलेल्या पिकाची मळणी करून त्याने धान्याने कोठार भरून ठेवले. त्यानंतर काही काळ शेताची मशागत न करता, पेरणी न करता आपला चरितार्थ साठवून ठेवलेल्या धान्यावर चालवू लागला. त्यातूनच दुसऱ्यांना देऊ लागला, अगर इतर खर्च करू लागला. अशा स्थितीत महाराज, आपले कोठार भरत नसून रिकामे होत आहे याची जाणीव त्या शेतकऱ्यास होणार की नाही? होय बनते, निश्चित होईल. ती कशी काय होईल बरे? म्हणते कोठार भरण्याचे जे हेतू किंवा प्रत्यय आहेत ते बंद पडल्यामुळे त्याला त्याची जाणीव होणे स्वाभाविक आहे. महाराज, याप्रमाणेच हा हेतू आणि कारणामुळे पुन्हा घ्यावा लागतो. त्याचे अस्तित्व संपले म्हणजे त्याला ही जाणीव होते की आपली आता पुन्हा जन्म घेण्यापासून सुटका नाही. आणि ते उदाहरण देतात की आपण शेतीचा माल पिकवतो आणि कोठारात भरतो आणि माल पिकवणं बंद केलं समजा, आणि त्या कोठारातून काढूनच खायला लागलो तर काय कोठार रिकामा होत जाईल ना. सांगण्याचा उद्देश काय त्यांचा? की आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या वासना आणि ह्या जर आपण परत उत्पन्नच नाही होऊ दिल्या, त्या संपवल्या, तर ऑटोमॅटिक आपल्याला कळेल की आता आपण रिकामे झालेलो, आपल्याला परत जन्म मिळत नाही. कारण जन्म कशाला सांगितलाय? वासना, तुमच्या मनातल्या इच्छा, आकांक्षा, तृप्ती, मोह, राग, माया ह्या जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला जन्म घ्यावा लागते. राजा म्हणाला, भंते, जो ज्ञानी असतो तो प्रज्ञावान देखील असतो काय? होय महाराज, तो प्रज्ञावान सुद्धा असतो. भंते, असे असेल ज्ञान आणि प्रज्ञा एकच वस्तू मानावी लागेल? होय महाराज, ज्ञान आणि प्रज्ञा दोन्ही एकच आहेत. भंते, अशा अवस्थेत त्याला कोणत्या विषयाचा मोह असू शकेल की नाही? महाराज, अशा व्यक्तीस काही विषयाबाबत मोह असू शकेल तर काही विषयाबाबत त्याला मोह असणार नाही. इथे भंते नागसेनाला प्रश्न विचारला की ज्ञान आणि प्रज्ञा, आपण याच्यामध्ये पाहिलं तर दोन व्याख्या आहेत बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये गेल्यात. इथे भंते नागसेन वेगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये सांगतात की प्रज्ञा आणि ज्ञान. कारण याचं उदाहरण देताना सांगता येतं की ज्ञान आणि प्रज्ञा. आता आपण आपल्या आताच्या जमान्यामध्ये घेतलं तर आपण ज्ञान कशाला म्हणतो? की जो शिकलाय, सवरलाय त्याला आपण ज्ञान म्हणतो. प्रज्ञा कशाला म्हणायचं? तर जास्त काही त्याने बेनिफिट अजून मिळवलंय त्याला किंवा अजून काही आहे. पण अध्यात्माच्या याच्यामध्ये प्रज्ञा वेगळ्या याला म्हटलं जातं, ज्ञानही वेगळ्या याला म्हटलं जातं. समजा एखादं लहान मूल आहे तर त्याला ज्ञान किंवा प्रज्ञा म्हणता येईल का? नाही म्हणता येईल. कारण ना त्याला व्यवहार कळतो ना काय कळतं, ते आपलं शांत आहे. म्हणून त्याला मग काय, त्यानं पाप कुशलही करत नाही अकुशलही करत नाही, म्हणून ते निर्वाण पावेल का? नाही. कारण सावध चित्ताशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. तसंच ज्ञान आणि प्रज्ञा हे भंते नागसेन सांगतात एकच आहे. तर हे ओळखायचं कसं? आपल्या व्यवहारिक जीवनामध्ये मी तुम्हाला नेहमी उदाहरण देतो की बाबासाहेब बॅरिस्टर झाले होते आणि गाडगे बाबा एकही शब्द किंवा एकही वर्गात गेले नव्हते, आणि तरी बाबासाहेब त्यांच्या कीर्तनाला जाऊन बसायचे. प्रज्ञेची व्याख्या बघा. कारण बाबासाहेब त्यांच्याला जाऊन बसायचे कारण बाबासाहेब त्यांना प्रज्ञावान मानायचे. कारण त्या माणसाकडे कशी प्रज्ञा होती? तर त्या माणसाला समाजाचं कल्याण करण्याची, अनिष्ट रूढीच्या विरोधात बोलण्याची, वाईट गोष्टी ज्या चालल्यात त्या थांबवण्याची, त्याच्याकडे ती प्रज्ञा होती. काही माणसाकडे, आता आपल्याकडे म्हणजे शिकून सवरून खूप मोठा झाला, परंतु जर ते ज्ञान दुसऱ्याला देण्याची त्याच्याकडे पात्रताच नसेल तर त्याला ती प्रज्ञा म्हणता येईल का? किंवा त्याला शिकलेलं म्हणता येईल का? शिक्षित आणि सुशिक्षित याच्यात फरक आहे. आताच्या जमान्यामध्ये जसे आपल्याला डिग्र्या दिल्या जातात, बुद्धाच्या काळामध्ये ते शिक्षण फक्त खाली भिक्षूला मिळायचे.
कारण त्यावेळेचं शिक्षण काय असायचं? आचरण, नियती, किंवा दुसरंच काय असेल, जर समजा तो युद्ध कलेत असेल तर युद्ध कलेचं शिक्षण असायचं. ह्या प्रकारचं शिक्षण होतं. आता शिक्षण काय? कारण जशी गरज पडते त्याप्रमाणे आपले ज्ञान आणि प्रज्ञा उपजत होत असते. आणि म्हणून ते म्हणतात की ज्ञान आणि प्रज्ञा एकच आहे, परंतु ती ओळखायची कशी. अशा अवस्थेत त्याला कोणत्या विषयात मोह असू शकेल? महाराज, अशा व्यक्तीस काही विषयाबाबत मोह असू शकेल तर काही विषयाबाबत त्याला मोह असणार नाही. कोणत्या विषयाप्रती मोह असू शकेल आणि कोणत्या विषयाप्रती मोह असणार नाही? महाराज, ज्या विषयाचे ज्ञान त्यास अवगत नाही, जे देश त्यांनी पाहिलेले नाहीत, तसेच ज्या गोष्टी त्याने ऐकल्या नाहीत, त्या बाबतीत त्यास मोह होईल. आणि कोणत्या बाबीचा त्यास मोह होणार नाही? महाराज, ज्या विषयाबाबत अनित्य आहे, हे दुःखद आहे आणि आत्मा म्हणून काही वस्तूच नाही, असे आपल्या प्रजेच्या अंतदृष्टीने पाहिले आहे, त्या विषयात त्याला मोह होणार नाही. आणि मग इथे प्रज्ञा आणि ज्ञान याच्यामधला फरक भंते नागसेन सांगतात की मोह कुठल्या गोष्टीचा होतो माणसाला. आता आपण साध्या उदाहरणात जाणार की समजा आपल्याला मोह कुठल्या गोष्टीचा होईल? की जे आपल्याला भेटलं नाही त्याचं. की समजा एखाद्याला आपल्याला आपल्या घरी जर ज्याच्याकडे बाईक आहे तर त्याला मोह बाईकचा होईल का? परत नाही, त्याला मोह फोर व्हीलरचा होईल. की म्हणजे जे आपल्याकडे नाहीये किंवा जे आपण पाहिलं नाहीये अशा गोष्टीचा मोह होईल. आणि मग आपल्यातून काय निघून जाईल? की जे आपल्याला माहिती आहे किंवा जे आपण बघितलंय. भंते नागसेन म्हणतात की तेच आहे की जेव्हा माणूस शिकतो सुख. आता इथे तुम्ही सगळा अर्थ येतात प्रज्ञा आणि याचा अर्थ कुठे घेणार? की धार्मिक याने. कारण यांची चर्चा कशावर आहे? धार्मिकवरती, अध्यात्मावरती आहे. आणि म्हणून मग इथे म्हणतात की जेव्हा तो प्रज्ञावान होतो म्हणजे बुद्धिमान होतो, तेव्हा त्याला बुद्धिमान होतो म्हणजे नेमकं काय होतं? की भगवान बुद्धाच्या व्याख्येप्रमाणे त्याला कळतं की दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाला निरोध आहे आणि दुःखाला आर्य अष्टांगिक मार्ग आहे. हे ज्या दिवशी त्याला माहित होतं हे त्याच्यातून निघून जातं. परंतु त्याला मग दुसरं काय मोह कशाचा राहतो? की हे मिळवायचं कसं, हा मोह त्याचा कायम राहतो. त्याला जेव्हा ज्या गोष्टीचं ज्ञान होतं त्या गोष्टी त्याच्यापासून निघून जातात, पण ज्या गोष्टी त्याला मिळत नाहीत त्याचा मोह त्याच्या जवळती राहतो. या विषयातील त्याला मोह कुठे जातो? म्हणजे त्या मोहाचे काय होते? महाराज, ज्ञान उत्पन्न होताच त्या विषयाबाबत मोह सर्वथा नाश पावतो. कृपा करून उदाहरण देऊन समजावून सांगा. महाराज, एखाद्या अंधार कोठडीत सर्वत्र प्रकाश पसरतो. महाराज, त्याचप्रमाणे ज्ञान उत्पन्न होताच मोहाचा नाश होतो. भंते, आणि प्रज्ञेचे काय होते? म्हणजे प्रज्ञा कुठे जाते? प्रज्ञा देखील आपले कार्य उरकून निघून जाते. कारण पुन्हा पुन्हा झालेलेच कार्य करण्याची आवश्यकता राहत नाही, परंतु तिच्यामुळे झालेले कार्य म्हणजे अनित्य, दुःख आणि अनात्मेचे ज्ञान असेच राहते. यामुळे प्रज्ञा आता कायमची गेली असे मात्र समजू नये, तर ती हुजऱ्याप्रमाणे दुसऱ्या हुकमाची वाट पाहत राहते. हे स्पष्ट करण्यासारखे कृपा करून उदाहरण देऊन सांगितल्यास बरे होईल. महाराज, एखाद्या श्रीमंताने आपल्या कारकुनास बोलावून रात्रीच्या वेळी दिवा लावून त्या प्रकाशात पत्र लिहायला सांगितले आणि पत्र लिहिल्यावर तो दिवा विझवून टाकला, तरी पत्र लिहिलेला मजकूर तसाच कायम राहील. ह्या उदाहरणाप्रमाणे प्रज्ञेने आपले काम करून निघून गेल्यावर देखील त्यामुळे झालेले ज्ञान कायम राहील. आणि मग इथून म्हणतात की मोह आणि काय राहतं आणि काय नाही जात. इथे त्याने खूप सुंदर उदाहरण दिलं की आपण त्यावेळेस लाईट तर नव्हते, बटन दाबलं की लाईट आलं म्हणून. तर उदाहरण दिव्याच देतील ना, की दिवा लावला आणि दिव्याच्या प्रकाशात पत्र लिहायला लावलं. पत्र लिहून झालं आणि दिवाही जावला. दिव्याचा अर्थ काय? प्रकाश आहे. जर तो दिवाही जावला म्हणून काय आणि लिहिलेलं भिजून जाईल का? नाही. तसंच आहे प्रज्ञेचं, की प्रज्ञा जरी निघून गेली पण प्रज्ञेने जे तुमच्या पुढे वाढलंय ते निघून जात नाही, ते कायम राहतं. आणि प्रज्ञाही निघून जात नाही, तर ती हुजऱ्यासारखी परत दुसऱ्या आदेशाची वाट पाहत असते. आता उदाहरणच द्यायचं झालं तर आता समजा मी हे लेक्चर दिलंय तुम्हाला, तर हे लेक्चर दिलं तर माझ्याजवळचं संपलं का? किंवा मी इथून निघून गेल्यावर तुमच्या जवळचं निघून जाणार आहे का? प्रज्ञा अशी आहे की ती दिली की ती संपत नाही आणि दुसऱ्या जवळची नष्ट होत नाही, परंतु जर एकदा काम संपलं की ती पुढच्या वेळेस हुजऱ्यासारखी उभी असते, दुसऱ्या कामाची वाट बघत. म्हणून माणसाला मोह म्हणजे जो प्रज्ञावान होतो त्यातला मोह निघून जातो.
आणि त्याच्यावाली जी पुढची येणारी आहे की ज्याला काही भेटलं नाही त्याच्याकडची आसक्ती ती कायम राहते. महाराज, पूर्वेकडील लोकात अशी रूढ आहे की ते लोक घराशेजारी पाण्याने भरलेले निदान 5 घडे तरी ठेवत. उद्देश हा की चुकून एखाद्या घराला आग लागली की चटकन विझवता यावी. समजा त्याच्या शंकेप्रमाणे एखाद्या घरात आग लागली असता त्या 5ही घड्यातील पाणी ती विझवण्याच्या कामी आणून आग विझली, तेव्हा पूर्णपणे आग विझल्यानंतरही घरातील लोक पुन्हा पुन्हा पाणी शिंपडत राहतील काय? आणि परत हा दुसरं उदाहरण देते प्रज्ञेचं की पहिल्या लोकांच्या याच्यात प्रथा होती. आता रांजण तुम्ही बघितले की नाही, आपल्या गावाकडे रांजण असायचा मोठा, माठासारखाच मोठा रांजण असायचा आणि ते पाण्याने भरलेले असायचे. काही देशामध्ये अशी प्रथा होती की तसे 4-5 रांजण ते भरून ठेवायचे. त्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता की गावात जर आग लागली कोणाच्याही घराला तर विहिरीवर गेल्यापेक्षा ह्याच घड्यातलं पाणी त्याच्यावर टाकता येईल. आणि मग भंते नागसेन सांगतात की जर राजा खरंच अशी आग लागली आणि त्या घड्यातलं पाणी टाकून आग विझली तर परत त्याच्यावर पाणी टाकाल का? तर म्हण एकदा आग विझल्यावर काय गरज आहे पाणी टाकायची? तसंच आहे प्रज्ञेचं. ते एकदा सांगितलं तुम्ही आणि एकदा पुढच्याला समजलं किंवा एकदा पुढच्याला कळलं तर परत करायची काही गरज नाही. पण यांनी सांगितलेली याच्याकडची प्रज्ञा त्याच्यापर्यंत पोहोचली. म्हणून ह्याच प्रकाराने की जसं पाण्याला एकदा तुम्ही केलं, पाण्याने आग विझवली तर परत करण्याची गरज येत नाही. महाराज, तेथील 5 घडे म्हणजे श्रद्धा, परिश्रम, जागरूकता, चिंतन व प्रज्ञा हे पंचेंद्रिय किंवा 5 प्रकारचे नैतिक सद्गुण होत. आग विझवणारी घरातील माणसे म्हणजे साधक होय. विझवल्या गेलेली आग म्हणजे क्लेश तृष्णा होय. जसे पाण्याने भरलेले मडके आग विझवण्याच्या कामी आले तसेच वरील 5 पैकी नदगुण सद्गुण क्लेशाची आग विझवण्याच्या कामी येतात असे समजावे. आणि एकदा क्लेश नाश पावले की पुन्हा त्याची उत्पत्ती संभवत नाही. इथं उदाहरण त्यांनी कशाचं दिलंय? 5 घडे म्हणजे तुमच्यातले 5 सद्गुण आहे. मग त्याला तुम्ही पंचशील म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. आग म्हणजे काय? क्लेश आहे. आणि एकदा तुम्ही या तुमच्या तत्वज्ञानाने एकदा त्या क्लेश रूपी आग जर विझवली तर परत निर्माण होईल का? नाही. पण ती जर अर्धवटच विझवली तर परत पेटेल ना. म्हणून त्याला यांनी उपमा दिली की हे 5 घडे म्हणजे तुमचे सद्गुण आहेत. ह्याचप्रमाणे तुमची प्रज्ञा किंवा तुमची, त्याला काय म्हणता येईल की तुमच्यावर अक्कलच म्हणू आपण त्याला, ती अक्कल किंवा प्रज्ञा त्या कामी येते. आणि तिथे ती एकदा खर्च झाली तर ती परत येत नाही. म्हणजे मी तुम्हाला दिली तर ती मला काही परत घ्यायची गरज नाही किंवा तुमच्या जवळ आहे किंवा मी निघून गेल्यावर ती संपत नाही. अशा प्रकारची ती प्रज्ञा आहे. याप्रमाणे प्रज्ञा आपले काम आटोपून निघून जाते, परंतु ती मुळे घडलेले कार्य कायम राहते. म्हणजेच प्रज्ञा त्या तशाच प्रकार. उदाहरण द्यायचं झालं की एखादा विद्यार्थी चांगला शिकवला शिक्षकाने, तर शिक्षकाजवळची प्रज्ञा निघून गेली का? त्याने त्याला शिकवलं, त्याला घडवलं, म्हणून प्रज्ञेने त्याला घडवलं, शिक्षकाने त्याला घडवलं. आता त्याचं उदाहरण देताना जसं सांगता येईल की कुंभार आहे, कुंभाराने त्याला चाकावर फिरवलं, मडकं घडवलं, तर हे त्याच्या प्रज्ञेने त्याने घडवलं आणि त्याच्या प्रज्ञेचं ते फळ आहे, त्याच्या प्रज्ञेची ती कृती आहे. महाराज, एखाद्या वैद्याने औषधाचा उपयुक्त 5 प्रकारच्या वनस्पती आणून त्या बारीक कुटून त्यापासून काढा तयार केला आणि तो पाजून कोण्या एका आजारी माणसास पाजून आजारमुक्त केले. आता तुम्हीच सांगा की त्याचा आजार नाहीसा झाल्यानंतर देखील वैद्य त्याला औषधाचा काढा देतच राहील काय? हे उदाहरण बघा त्याने किती सुंदर दिलं. ते समजा आपल्याला काय दिलं, साधं उदाहरण घ्या ना, सर्दीचं झालं, गेलो आपण डॉक्टरकडे आणि त्याने तुम्हाला 3 पुड्या बांधून देतो ना, सकाळ संध्याकाळ घ्या म्हणतो. आणि जर आपली सर्दी गेली तर आपण परत घेत राहू का? नाही, तेवढ्या पुरतंच काम. तसंच आहे प्रज्ञेचंही, तसंच आहे तुमच्या शिक्षणाचंही, की तुमचं एकदा ज्या याच्याकरता प्रज्ञा उपयोगात आणली तिचं एकदा काम संपलं की मग ती प्रज्ञा तिथपर्यंत तरी लोप पावते आणि ती दुसऱ्या याची आदेशाची वाट पाहते. म्हणते पुन्हा एखादे उदाहरण देऊन सांगा. एखाद्या सैनिकाने लढाईत गेल्यानंतर आपल्याजवळ असलेल्या 5ही प्रकारच्या बाणापैकी काही बाण सोडून शत्रूला हरवले व पिटाळून लावले. आता शत्रू पळून गेल्यानंतर देखील तो बाण पुन्हा पुन्हा सोडतच राहील काय? ते परत म्हणतात की आता एखाद्या माणसानं, तो क्षत्रिय आहे आणि युद्ध चालू आहे
मग त्याने आपले बाण मारून मारून ते पळून गेले. आता पळून गेल्यावर बी हा बाण सोडतच राहील का? तसंच आहे प्रज्ञेचं, की एकदा त्या प्रज्ञेचं काम झालं किंवा एकदा त्या गोष्टीचं काम संपलं की मग तिथे ती प्रज्ञा थांबते. जसे 5 प्रकारचे बाण तसे 5 नैतिक सद्गुण समजावे. सैनिक तसा साधक समजावा. जसे लढाईतील शत्रू तसे क्लेश समजावे. आणि ज्याप्रमाणे 5 प्रकारच्या बाणाचा मारा करून शत्रूंना हरवले तत्वतः 5 इंद्रिय शरांनी केले क्लेश नाश केले समजावे. महाराज पळून गेलेला शत्रू पुन्हा परत येत नाही. असे एकदा समविलेले क्लेश पुन्हा उद्भवत नाही. आध्यात्मिक गोष्टीत मग ते काय सांगतात की माझ्या 5 बाणाचं उदाहरण म्हणजे काय? आपले 5 सद्गुण. मग त्याला तुम्ही पंचशील म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. त्याच्या अर्थ मग साधक कोण आहे? तर बाण मारणारा. म्हणजे आपण पाळणारे तर साधक आहोत ना. आणि हे कशा करता? जर हे पंचशील पाळले तर आपल्यातले क्लेश नष्ट होतात ना. आणि कशाच्या रूपाने झाले? प्रज्ञा रूपाने झाले ना. की प्रज्ञा रूपाने आपण जर ते पंचशीलाचं पालन केलं किंवा त्या 5 सद्गुणाचं पालन केलं तर आपल्यामधला क्लेश निघून जातो. म्हणजे प्रज्ञा कुठे उत्पन्न होते? की त्या माणसाजवळ, की आपण त्या 5 शिलाचं पालन केलं पाहिजे. आणि एकदा ते पळून गेल्यानंतर मग मात्र आपल्यामध्ये काही शिल्लक राहत नाही. महाराज याप्रमाणे प्रज्ञा आपले कार्य आटोपून निघून गेल्यानंतर देखील तिच्यामुळे झालेले ज्ञान नष्ट होत नाही हे उदाहरणावरून सिद्ध होते. आणि त्यात तसंच आहे की प्रज्ञाने आपलं काम केलं तर ते कधी नष्ट होत नाही, कारण ते करून निघून जातं. म्हणजे एखाद्या शिक्षकाने विद्यार्थी घडवला, शिक्षक जरी निघून गेला, निवृत्त झाला, तर त्याचं ज्ञान कमी होणार आहे का? नाही. प्रज्ञेने एकदा तुम्हाला घडवून दिलं तर तो ज्ञानीच राहणार आहे. आहाताची सुखे व दुःखे. राजा म्हणाला, म्हणते पुन्हा जन्मास न येणाऱ्या अर्थात सुखाच्या किंवा दुःखाच्या वेदना होतात काय? सवीर म्हणाले, महाराज काही वेदना होतात तर काही वेदना होत नाहीत. कोणत्या वेदना होतात आणि कोणत्या वेदना होत नाहीत हे सांगाल काय? महाराज शारीरिक वेदना होतात परंतु मानसिक वेदना होत नाहीत. म्हणते हे कसे काय घडते? दुसरा प्रश्न कशावरती आहे? वेदना. आता आध्यात्मिक दृष्ट्या आपण जर वेदना म्हणसाल की मग एखाद्याला जर सुई टोचली ती होणारी वेदना ती शारीरिक आहे. मानसिक वेदना वेगळ्या आहेत. मानसिक वेदना कुठल्या आहेत आपल्या? की माझं मेल्यानंतर काय होणार आहे, किंवा माझ्यावर कर्ज आहे. आतून आहेत ना, त्या दिसतात का? नाही. आणि मग अरहंत होणं म्हणजे काय होणं नेमकं? तर राजा मिलिंद प्रश्न विचारतो की अरहंत झाल्यानंतर त्या माणसाला वेदना होतात का? तर नागसेन उत्तर देतात की काही वेदना होतात आणि काही होत नाही. तर कोणत्या होत नाहीत? तर भंते नागसेन सांगतात की माणसाला शारीरिक वेदना होतात पण मानसिक वेदना होत नाही. तर मी तुम्हाला असंच एक उदाहरण सांगितलं होतं एका भंतेजीचं. विपश्यी होते चांगले, आणि जेव्हा त्यांना दवाखान्यात नेलं, पोटात दुखायचं त्यांच्या. दवाखान्यात नेलं तर मग ते डॉक्टरच असतं, रक्त चेक करा, हे करा, ते करा. ते केल्यानंतर झालं आणि मग निदान आलं की तुम्हाला ब्लड कॅन्सर झालं. आणि भंतीशी जोरजोरात हसायला लागली. आता आपल्याला जर कोणी सांगितलं तुम्हाला ब्लड कॅन्सर झाला, मला वाटतं 6 महिन्यानं मरायच्या अगोदरच माणूस मरेल. ते भंतीजी जोरजोरात हसायला लागले. त्या आजूबाजूचे लोक म्हणे की भंतीजी तुम्हाला कॅन्सर झालाय, कॅन्सरचा अर्थ कळतो का तुम्हाला? माणूस मरणार आहे. ते म्हणते मला माहित होतं मी मरणार आहे म्हणून. हसतो का? तर म्हणे मी कशाने मरणार आहे मला माहिती नव्हतं. आज ते माहिती झालं. 6 महिन्यांनी मरणार हे मला माहिती होतं, परंतु कशाने मरणार आहे हे मला माहिती नव्हतं. म्हणजे इथे काय की त्यांना मानसिक ते होतं ना, मी मरणार काय पण कशाने मरणार आहे का? आज कळलं कॅन्सरने मरणार आहे, काम संपलं. म्हणून ते म्हणतात की शारीरिक वेदना होतात, मानसिक वेदना होत नाही. आता त्यांना कुठल्या वेदना होतील? फक्त शारीरिक. त्यांना माहिती आहे 6 महिन्यांनी मरणार आहे. कशाने मरणार आहे? कॅन्सरने मरणार आहे. हा माझ्या अंगातला आजार आहे. म्हणजे मानसिक निघून गेलं की नाही. म्हणून ते सांगतात की अरहंताला मानसिक वेदना होत नाही, शारीरिक वेदना होतात. आणि त्या तथागतालाही झाल्या. कारण तथागताला मानसिक वेदना नाही झाल्या, शारीरिक वेदना झाल्या ना त्यांना. कारण त्यांच्या चरित्रामध्ये बऱ्याच ठिकाणी येतात. तिथे चालताना आनंदाला सांगतात की आनंद आता मी थकलो, संगाटी आता. थकलो म्हणजे काय? शारीरिक वेदना आहे नाही.
मानसिक वेदना आहे का? नाही. मानसिक वेदना असती तर त्याने 3 महिन्यापूर्वी सांगितलं ना, मी ह्या दिवशी मारणार आहे. 3 महिन्या अगोदर सांगितलं होतं आनंदाला की आनंदात चल आता आपल्याला कुशीनगरामध्ये जायचं, तिथे मला माझा देह ठेवायचा. 3 महिने अगोदर सांगितलं होतं. म्हणजे मानसिक तयारी किती होती त्यांची. नाही तर आज आपल्याला सांगितलं की 2 दिवसांनी मरायचं, तर आपण काय काय करू. आपण करण्यापेक्षा घरातले लोक म्हणतील पासबुक सांगा कुठं कुठं आहे, तुम्ही अजून काय काय लपून ठेवलं, नाही तर म्हाताऱ्याच्या 10-12 कोऱ्या पेपरवर सह्या घेऊन ठेवा. सुरू होईल की नाही. म्हणजे मानसिकही आजार आहे आपल्याला, नाही ही आहे. अरहंताला तसा मानसिक त्रास काय, कारण काही शिल्लकच नसतं आपल्या याच्यामध्ये. सगळं शिल्लक असतं. मोहही शिल्लक असतो, मायाही शिल्लक असते. आणि म्हणतोच ना की माणसाला मृत्यूची भीती नाही वाटत, आपल्या कामनाची भीती वाटते की मी हे करू नाही शकलो, मी हे अजून करायचंय. आणि म्हणून नेहमीच सांगतात की माणूस हा कधीच वर्तमानात जगत. आता इथे आपण बसलोय तरी आपण वर्तमानात नाहीये. मीही ग्रंथ वाचत नाही तर तुम्हीही ग्रंथ ऐकत नाही. कुणीतरी भविष्य काळात जातो, कुणीतरी भूतकाळात जातो. मग काहीच्या डोक्यात असतं मला यानं शिव्या दिल्यात, असं असं केलं असतं तर असं असं झालं असतं, ते नाही केलं म्हणून हे केलं, आणि तरी केलं आज नाहीत. मग बघच तो पुढे जातो की आता एवढे माळे बांधून झाले, त्याच्यावर अजून एवढे माळे बांधायचे, ही गाडी घेतली. म्हणजे वर्तमानात कोणीच जगत नसतं. आणि वर्तमानात कोण जगतो तर अरंत जगतो, कारण त्याचं मागचंही संपलेलं असतंय आणि पुढचंही त्याला घेणं देणं नसतं. आणि ज्या दिवशी ही अवस्था येते मग त्याला मानसिक त्रास होत नाही. म्हणून नागसेनबंतीजी काय सांगतात की अरंताला शारीरिक त्रास होतो. कारण तुमच्यातले कितीही जरी सगळ्या भावना बिवना निघून गेल्या आणि तुमचा हातच कापला तर त्या वेदना होणार आहेत ना शारीरिक. म्हणून शारीरिक वेदना होतील, मानसिक वेदना होणार नाही. खुद भगवान बुद्धांनीच म्हटले अशी व्यक्ती फक्त एकाच प्रकारच्या वेदना भोगते, त्या म्हणजे मानसिक वेदना. त्याच भोगाव्या लागत नाहीत. म्हणते अशी अर्थ व्यक्ती सुख दुःखाच्या वेदना भोगण्याकरता का बरे थांबून राहते, आपले शरीर विसर्जित का करीत नाही. आणि हा म्हणते म्हणजे हा मिलिंद राजा काही साधा सुद्धा नव्हता. मग तो म्हणतो की जर शारीरिकच भोगायचं मग तेव्हाच मरून जायचं ना. अरंत माणसानं कशाला हे करायचं, किंवा त्याला शारीरिक बघायचं आणि मानसिक त्याला काही हेच नाही ना. म्हणजे उद्या मरायचं काय आज. मिलिंद काय प्रश्न विचारतो नागसेनाला, कशा करता भोगायच्या मग शारीरिक वेदना, सोडून द्यायचं शरीर. काय म्हणतात ते बघा. अशा जीवनमुक्तास शरीराबद्दल खास आकर्षण किंवा तिरस्कारही वाटत नाही. तसेच तो कच्च्या स्वरूपात असलेली जीवनफळे तोडू इच्छित नाही, तर ते पूर्ण पक्व होण्याची वाट पाहतो. पंडित पुरुष कधी कोणत्या गोष्टीची घाई करीत नाही, ते पूर्ण पक्व होईपर्यंत वाट पाहण्याइतकी त्याच्यात सहनशीलता असते. आणि मग इथे नागसेन त्याला उत्तर काय देतात की का सोडत नाही, तर पंडित माणसं हे कधीही कच्चं फळ तोडत नाहीत, कारण त्यांच्या सहनशीलता एवढी असते की ते त्या शरीर, कारण शरीराची एक मर्यादा असते. ते एकदा ते ऑटोमॅटिक जर्जर झालं की ते स्वतःच संपेल. जर त्याला आपणहून संपवल्याचं गेलं तर मग त्याला काय म्हणतात, स्वहत्या आहेत ना. अकाल मृत्यू पण नाही सांगितलं ना बुद्धाने, की तुम्हाला अकाल मृत्यू करायला नाही सांगितला. कारण बुद्धाने का सांगितलं होतं, आनंदाजवळच ते बोलतात की आनंद आता मी 80 वर्षाचा झालो, शरीर माझं थकलंय आता, आणि म्हणून हे सोडणं उपयोगी आहे, कारण याचं लिमिट संपलंय. आणि म्हणून कुठलाही ज्ञानी पुरुष किंवा अरहंत जोपर्यंत आपलं शरीर सोडण्यालायक होत नाही तोपर्यंत ते आपणहून हे करत नाहीत. म्हणून जसं वरचं फळ, सगळीच फळं पडतात का, जे फळ पिकतं तेच देठाचं तुटून खाली पडतं. तसंच माणसाचं आहे की जेव्हा तुमचं शरीर जर्जर होतं, शरीर नाकाम होतं, तेव्हा ते ऑटोमॅटिक नामरूप विसर्जित होऊन जातं. मला मृत्यूची किंवा जगण्याची यापैकी कोणतीही इच्छा राहिली नाही. जसा एखादा मजूर काम केल्यानंतर आपल्या दामाची वाट पाहतो, त्याप्रमाणे मी जीवन फळाची वाट पाहत आहे. मला मरण नको की जन्म नको, ज्ञानपूर्वक जागृतपणे मी माझ्या वेळेची प्रतीक्षा करत राहील. आणि म्हणून तिथे नागसेन म्हणतात
ठीक, अरहंत जरी झाला माणूस तरी तो आपल्या याची वाट बघतो की कधी माझं शरीर सोडण्याच्या लायक होईल. तो घाई करत नाही. जसं वरचं फळ किंवा जसं एखादा मजूर आपलं काम केलं की मजुरीची वाट पाहतो. ते घेतल्याशिवाय तो येतो का? नाही. काम केलं बाबा माझी मजुरी दे. तसंच मी जन्माला आलो, माझं पूर्ण आयुष्य जगेल, माझ्यात क्लेश नाही, हे नाही, आता मला पुढचा जन्मही नाही, परंतु मी ते पूर्ण जगेल, मला कुठल्याही याची अपेक्षा नाही. पुढचा चॅप्टर आहे वेदनेचे कार्य. राजा म्हणाला, भन्ते, कुशल वेदना, अकुशल वेदना किंवा अकृत, पाप नाही की पुण्य नाही वेदना आहेत की काय? होय महाराज, तिन्ही प्रकारच्या वेदना अस्तित्वात आहेत. भन्ते, पण जी कुशल असते ती दुःखदायक नसते आणि जी दुःखदायक असते ती सुखद नसते. तेव्हा तर दुःखदायक असे सुखकर कोणतेही काम असणार नाही. महाराज, समजा कोणी एका माणसाने एका हातात लोखंडाचा लाल झालेला तप्त गोळा आणि दुसऱ्या हातात बर्फाचा एक तुकडा घेतला असेल तर त्या दोन्ही गोळ्यामुळे त्याला वेदना होतील की नाही? होय बनते, त्या दोन्ही गोळ्यामुळे वेदना होते. आता इथं वेदनेचा प्रश्न विचारलाय त्यांनी की कुशल वेदना म्हणजे आपण कुशल म्हटल्यापेक्षा त्याला सुखद वेदना आणि दुःखद वेदना म्हणतो. शरीरामध्ये तुम्ही जर विपश्यनाचा कोर्स केला असेल तर त्या चांगल्या कळतात, जर नसेल केला तर समजावण्यास थोड्या कठीण असतात. कारण आपलं हे शरीर आहे महाभूतापासून तर बनलंच, परंतु त्याला अणु म्हटलंय. आणि जेव्हा तुम्ही विपश्यना करायला लागता, म्हण आहे की नाही, जीवन हे पाण्याचा बुडबुडा म्हणतात. काय म्हणतात? पाण्याचा बुडबुडा. जेव्हा तुम्ही विपश्यनेला जाल तर एक अवस्था अशी येते की तुम्हाला शरीरावरच्या सगळ्या संवेदना कळतात. त्याला वेदना म्हटले संवेदना. मग सुखद आणि दुःखद ह्या दोन्ही प्रकारचे असतात. आता तुम्ही जर जास्त वेळ बसलात तर कुणी बसला की इथे करतो, इथे खाजवतो, इथे करतो, काय असतं नेमकं? हे वेदनाच असतात ना. माणसाला खाजवायला येणं, माणसाला शिंक येणं, हातापायाला मुंग्या येणं, ह्या काय आहेत? वेदना. किंवा कुठेतरी चमक येणं. आता मला सांगा की तुम्हाला कुठलीही वेदना ही कायम राहते का? इव्हन रोगाची वेदना ही कायम राहत नाही. मग ह्या आंतरिक उठणाऱ्या वेदना ह्या कशा? मग विपश्यनेमध्ये ते सांगितलं बुद्धाने की हे आपल्या 4 महाभूताच्या 8 असे बिंदू असतात आपल्या शरीरावर. आपलं शरीर कसं बनतं? तर ह्या महाभूताच्या त्या बिंदूंना आणि त्या लाखो जे कण आहेत आपल्या शरीराचे हे मरत राहतात आणि उत्पन्न होत राहतात. ॲलोपॅथीमध्येही सांगितलं की ह्या शरीराच्या प्रत्येक क्रिया ही उत्पन्न होते आणि मत पाहते. म्हणून काय होतं की बालपण, तरुणपण आणि ह्या अवस्था कशा येतात? त्याच्याचमुळे येतात की जेव्हा आपल्यातली उत्पन्न होण्याची प्रक्रिया मंद होते आणि नष्ट होण्याची प्रक्रिया चालू राहते तेव्हा म्हातारपण यायला लागतं. मग अंगावर सुरकुत्या पडतात की नाही? कारण तीच प्रक्रिया आहे. कारण आपल्यात नवीन पेशी तयार होत नाही. तेच बुद्धाच्या भाषेत सांगितलं की आपल्या 4 महाभूतापासून जर तुम्ही गेलात तर सतीपठ्ठान ह्या ध्यान साधनेमध्ये, सतीपठ्ठानामध्ये आपल्याला ते दिसतं की आपले जे 4 महाभूत आहेत त्याचे प्रत्येकाचे 2-2 हे असे असतात. आणि म्हणून ते सांगतात की वेदना या सुखदही असतात आणि दुःखदही असतात. आणि विपश्यनेमध्ये त्याच्याकडे फक्त बघायला सांगतात. विपश्यना म्हणजे बघणं, की तुमच्या शरीरावर तुम्हाला सुख आणि दुःखाच्या वेदना बघता येतात. जर तुम्ही समजा आसन देऊन बसलात तर तुम्हाला कळतं की नेमकं कुठल्या याच्यामध्ये तुम्हाला वेदना व्हायला लागल्या आणि ती सुखद आहे की दुःखद आहे, आणि त्याच्याकडे फक्त बघायचं. जर समजा तुम्ही विपश्यना करत असेल आणि तुम्हाला खाजू आली, खाजवायचं नाही, फक्त बघा तिच्याकडे. कारण ती परमनंट आहे का? कारण आपल्याला सहन नाही होत, आपण लगेच करतो. म्हणजे त्याला प्रतिक्रिया, म्हणजे त्याचा आपण उपभोग घेतो. खाजवणं हा एक उपभोगच आहे ना. जर तुमच्या शरीराला खाज झाली की आपण लगेच खाजवतो, म्हणजे त्याचा उपभोग घेतो. बुद्ध सांगतात ही प्रक्रिया तुम्हाला बंद करता आली पाहिजे, उपभोग घेण्याची. मग चांगल्याचा विनय आणि वाईटाचा विनय, त्याच्याकडे तुम्हाला फक्त तटस्थ दृष्टीने बघता आलं पाहिजे. ही वेदना माझी सुखद आहे की दुःखद आहे. आणि जर सुखद वेदना येत असेल आणि आपण तिचा उपभोग घेतला मग तुमच्यात राग उत्पन्न होतो. राग म्हणजे त्या जमान्यातल्या रागाचा अर्थ काय? मोह. आणि जर दुःखद असेल आणि तिचा उपभोग घेतला तर मग तुमच्यात तिरस्कार निर्माण होतो, म्हणजे तिटकारा निर्माण होतो ना.
की जर समजा आपल्या अंगावर वेदना आहे, वेदना कुठली आली की तुम्हाला चमक आली, तुमचं मनोवृत्ती एकदम काय होती, चमक तुम्हाला आवडली का, पण तिच्याकडे तटस्थ नजरेनं पाहिलं की हा आली ती निघून जाईल, म्हणजे तुमचा तिरस्काराचा भाव नष्ट होतो. आणि हे वळण लावण्याकरता विपश्यना आहे. म्हणून की वेदना ह्या कळतात, सुखत आहेत की दुखत आहेत ह्याही कळतात. भंते नागसेन सांगतात, पण जी कुशल असते ती सुखद नसते, तेव्हा जर दुःखदायक असे सुखकर कोणतेही काम असणार नाही. महाराज, समजा कोणी एका माणसाने एका हातात लोखंडाचा लाल झालेला तप्त गोळा व दुसऱ्या हातात बर्फाचा तुकडा घेतला असेल तर दोन्ही गोळ्यामुळे त्याला वेदना होतील की नाही. आता समजा आपण विचार करा ना की ह्या हातात एकदम लाल झालेला तप्त गोळा घेतला आणि ह्या हातात एकदम थंडगार बर्फाचा तुकडा घेतला, वेदना दोन्ही आहेत की नाही. यानेही वेदना होतात आणि यानेही वेदना होतात, व्हायला नाही पाहिजेत ना. हा थंड आहे, हा गरम आहे, दोन्हीचं येऊन वेदना नाही व्हायला पाहिजे ना. बुद्ध म्हणतात होतात की नाही, दोन्ही होतात. मग ह्या दोन्ही जर होतात तर ह्या माणसाला कळल्या पाहिजे की वेदना चांगलीही होते आणि वाईटही होते. तर दोन्ही वस्तू तप्त आहेत का, नाही बनते. तर दोन्ही गोळे थंड आहेत का, नाही बनते. तर तुम्ही आपला पराजय स्वीकार केला पाहिजे. जर तप्त वस्तूच पीडा देणारी असेल तर दोन्ही वस्तू तप्त नसल्यामुळे त्यापासून पीडा व्हायला नको. आणि जर थंड वस्तू पीडा देणारी असेल तर दोन्ही वस्तू थंड नाहीत, तेव्हा त्यामुळे देखील पीडा व्हायला नको. महाराज, दोन्ही वस्तू तप्त नाहीत किंवा दोन्ही वस्तू थंड नाहीत, अशा स्थितीत त्या दोन्ही वस्तूपासून पीडा व कष्ट व्हायला नको. दोन्ही वस्तूचे गुणधर्म वेगवेगळे, म्हणजे एक थंड तर दुसरी तप्त आहे, तेव्हा दोन्ही पीडा पोहोचतात. तुमच्याच म्हणण्यानुसार असे घडू शकत नाही. महाराजांनी काय प्रश्न विचारला होता की आपल्याला पीडा होतात का, चांगल्या आणि वाईट. तर इथं नागसेन भंतेची उदाहरण देतात की दोघांनीही पीडा होतात. हातात तुम्ही तप्त गोळा घेतला तरी पीडा होणार आणि थंड बर्फाचा तुकडा घेतला तरी पीडा होणार, म्हणजे वेदना होणार तुम्हाला. आणि ह्या वेदना दोन्ही यांनी होतात. आपणासारख्या वाक्पटूशी चर्चा करण्यास मी असमर्थ आहे. त्यातील इंगित काय ते सांगण्याची कृपा करावी. तेव्हा स्थविराने अभिधम्मानुसार स्पष्ट करून सांगितले. महाराज, संसारिक जीवनातील 6 सुखे असून त्या मागील जीवनातील 6 सुखे आहेत. सांसारिक जीवनातील 6 दुखे असून त्या मागील त्यागमय जीवनातील 6 दुखे आहेत. तसेच संसारिक जीवनातील 6 उपेक्षा व त्यागमय जीवनातील 6 उपेक्षा आहेत. याप्रमाणे एकूण 36 वेदना होतात. हे महाराज, भूतकाळातील 36 वेदना, भविष्य काळातील 36 वेदना व वर्तमान काळातील 36 वेदना, याप्रमाणे एकूण 108 वेदना अस्तित्वात आहेत. आता हा खूप मोठा चॅप्टर आहे, तुम्हाला 36 बोधिपाक्षे अभिधम्म पीठामध्ये शिकवल्या जातात. त्याच्यावरती सांगा, एक मोठं सांगायचं झालं तर संसारिक जीवनात आपल्याला जशी 6 दुःख आहेत तशी 6 सुखही आहे. जशी मागच्या जन्मात आपल्याला किंवा मागच्या याच्यामध्ये जशी 6 दुःख आहेत तशी 6 सुख आहेत. उपेक्षेमध्येही तेच आहे की जे भगवान बुद्धाच्या याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की दुःख, उपेक्षा आणि हे किती वेदना आहेत, एकूण 36 वेदना होतात. कशा कशाच्या आहेत त्या, संसारिक जीवनातील 6 उपेक्षा, 6 दुःखे आणि 6 सुखे. याचा जर मेळ घेतला तर 6 6 36. 36 कधी एका वेळच्या, अशा 3 वेळेस तर किती होतात त्या, 108. तर 108 वेदना माणसाला होतात. त्याचा खूप मोठा प्रकार आहे तो, कुठल्या वेदना असतात, मग शारीरिक, मानसिक, माणसाच्या कुठल्या प्रकारावर होतात, हा विपश्यनेचा भाग आहे. आणि इथे ते समजावताना सांगतात आणि त्या राजा मिलिंदाला ते पटतं. म्हणतो, भंते, आपण फारच छान पद्धतीने सांगितलं. परिवर्तनातही व्यक्तिमत्वाचे सुरक्षित अस्तित्व. राजा म्हणाला, भंते, पुनर्जन्म कोणाचा होतो. स्थवीर म्हणाले, महाराज, नाम आणि रूप याचा पुनर्जन्म होतो. आपण बघितलं की पुनर्जन्म कशाचा होतो, की नाम आणि रूप. रूप बघितलं आपण, रूप आणि शरीर, नाम म्हणजे चेतना. राजा मिलिंदाने तेच उत्तर दिलेलं आहे की महाराज, पुनर्जन्म होतो तर तो कोणाचा होतो, नामरूपाचा होतो. आपण बुद्धाने त्याचा धम्मास सांगितलं. हेच नाम आणि रूप जन्मास येते काय, महाराज, हेच नाम आणि रूप जन्मास येत नाही. मनुष्यात समाविष्ट या नाम व रूप कडून चांगली अगर वाईट कृत्य केली जातात, त्या कर्मफळानुसार दुसरे नाम आणि रूप जन्मात. आपण
परवालाच मला वाटतं बघितलं आपण पुनर्जन्मामध्ये की तेच जन्माला येतं का? नाही. इथे राजा मिलिंदाने तोच प्रश्न विचारला की तेच नामरूप जन्माला येतं का? तर नागसेन सांगतात की नाही, तुमच्या कर्मफळानुसार की तुम्ही जर काय वाईट कर्म केले किंवा काय केलं त्या कर्मफळानुसार तुमच्यावाले नाम आणि रूप जन्म घेत असलं. मग नाम रूपामध्ये तर रूपामध्ये पृथ्वी, वायू, तेज, आप हे ज्याच्या त्याच्यामध्ये विलीन होतं. तसंच आत नाम रूपामध्ये संस्कार, संज्ञा आणि विज्ञान आहे, चेतना आहे, ते त्याच्यामध्ये विलीन होतं आणि त्याच्यामधले काही घटक जन्म घेतात. म्हणजे जशाला तसा माणूस जन्माला येत नाही आणि जशाला तशी महाभूतही जन्माला येत नाही. तर तो सांगतो उदाहरण देऊन सांगा. स्थवीर म्हणाले, महाराज, जर पुन्हा जन्मास येणार नसेल तर मागील कर्मफळापासून मुक्त झाले, परंतु ते पुन्हा जन्मास येते यावरून हाच निष्कर्ष निघतो की तो मुक्त झाला नाही. राजा मिलिंद म्हणतो, मग याचा अर्थ असा होतो महाराज, तुम्ही सांगता की ते नामरूप जन्माला येत नाही. बघा प्रश्न कसे विचारले गेलात की आपल्यातलाही ते निघून जातात. कधी कधी आपल्याही मनात येतं ना की बा जर आपणच परत जन्माला येत नाही तर मग आपले मागचे कर्म कसे आपल्या बरोबर येतील? भीतीच नाही वाटत ना. मरू देत, ह्या जन्मात खून केला काय, मर्डर केलं काय, काही केलं काय. जर जशाला तसा माणूस जन्माला येत नाही तर तशी कर्मफळ येत असतील का? तर इथे नागसेन बनतेजी सांगतात, उदाहरण सांगतात की ते कसं. म्हणून तो राजा म्हणतो की जर ते येतच नाही जन्माला तर मग मागचे कर्म पण त्याच्या बरोबर येत नसतील ना. की जर समजा तेच नामरूप जन्माला येत नाही तर मग समजा आता मी आहे आणि मी जशाला तसा जन्माला येणार नाही तर मग मी केलेली पाप असते, कर्म असतील किंवा पुण्याची कर्म असतील ती कशी माझ्या बरोबर येतील पुढच्या जन्माकरता? राजा मिलिंदाचा प्रश्न येतो. तो समजावून सांगा म्हणतो की कसं होतं बा, काय होतं त्यांनी. बनते उदाहरण देऊन समजून सांगावे. समजा एखाद्याने कोणाचे आंबे चोरले, तेव्हा मालकाने ते चोरास पकडून राजापुढे नेऊन उभे केले. तो म्हणाला की महाराज, याने माझ्या आंब्याची चोरी केली. यावर तो म्हणाले की नाही महाराज, मी या माणसाच्या आंब्याची चोरी केलीच नाही. याने लावलेले आंबे दुसरे होते आणि मी घेतलेले आंबे दुसरे आहेत. तेव्हा चोर म्हणून मला शिक्षा देऊ नये. महाराज, आता तुम्हीच सांगा की यावरून त्या शिक्षा द्यावी की नाही. आता जसं राजा मिलिंदाने प्रश्न विचारलेला आहे की जर तेच नामरूप जन्माला येत नाही तर मग त्याचं पापन ते कसं काय त्याच्यासोबत येईल. आणि उत्तर किती छान दिलंय बघा. आंबा माणसाने लावला, ते एक आंबा लावलेला आहे ना, त्याचं झाड होणार आणि त्याला फळं येणार. आणि मग चोरानं जर ते आंबे चोरले, त्याला पकडून राजाच्या पुढे नेलं, तर जर चोर म्हटला की नाही यानं तो खाली फक्त एकच आंबा लावला होता, तो थोडी मी चोरला. काय आहे नेमकं की नाम रूपासोबत तुमचे कुशल आणि एक कुशल कर्म येतात कसे. तर मग आपण कोणी म्हणून त्याच आंब्याला तर ती फळं आली. मग तसंच आहे की ज्या नामरूपाने जन्म घेतला त्यालाच फळं येणार ना. ज्या कोईनी जन्म घेतला फळं जरी आली तर जे कर्मरूप आहे तुमच्यावर ते सोबत येणार आहे. जर कुशल असेल तर कुशल येईल, अकुशल असेल तर अकुशल येईल. महाराज, आता तुम्हीच सांगा की यावरून त्या शिक्षा द्यावी की नाही. होय बनते, शिक्षा त्याला दिलीच पाहिजे. ते का म्हणून? बनते तो युक्तवादाने काही म्हणू, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की त्याने आंबा लावून झाड वाढवले, त्याच झाडाचे आंबे चोरले आहेत म्हणून तो गुन्हेगार करतो. मग राजा म्हणतो नाही नाही, त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे. का? मग त्याच झाडाला फळं आलीच ना. मग ते सांगतात तसंच आहे की वाईट कर्माने जन्म घेतला तर वाईट फळं येणार. म्हणजे तुमच्या जी तुमची इच्छा जन्म घेईल ते कर्म फळच पुढे घेऊन येईल ना ती. म्हणून जशाला तसा माणूस जरी नाही जन्माला आला तर जन्म भाव काय घेतं की तुमच्या वासना आणि तुमच्या अतृप्त इच्छा, मोह, राग हे जन्म घेतात आणि ते जन्म घेतात तर ते फेडावं लागतं. तेच येतं. जसं आंब्याचं उदाहरण दिलं महाराज, अगदी ह्या उदाहरणासारखे एक नामरूप असणाऱ्या व्यक्तीकडून चांगले अगर वाईट कर्मे घडत असतात व त्यातूनच नामरूपाचा पुनर्जन्म होतो. म्हणून हे दुसरे नामरूप त्या कर्मफळापासून मुक्त होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे मग असं नाही म्हणता येणार की मी मागच्या जन्मात केलं आणि मी जशाला तसा तर नाहीये, पण ते कर्मफळ तुमच्या सोबत असतं. जसं तुमच्या वासना जन्म घेतात तसं कर्मफळही जन्म घेत असतं. म्हणून आपण भगवान बुद्ध धम्म आणि त्याच्यात आपण शिकलो असेल की तुमची कुठलीही कर्म, जसं गाडी चालते तर बैलाच्या पाठोपाठ जसे चाकं चालतात तसं तुमचे कर्मही तुमच्या पाठोपाठ चालत असतात. कृपापूर्वक दुसरे उदाहरण देऊन सांगावे. कोणी एखाद्याने कोणाच्या शेतातील तांदूळ किंवा ऊसाची चोरी केली असता त्याला पकडून राजापुढे उभे केला असता आंबे चोरणाऱ्या सारखेच उत्तर दिले.
महाराज, कोणी एक मनुष्य एखाद्याच्या शेतात गेला आणि थंडीचे दिवस असल्यामुळे तेथे जाळ पेटवून आपले अंग शेकत बसला. थोड्या वेळाने तो जाळ तसाच पेटवून न विझवताच तो निघून गेला. इकडे त्या जाळाने पेट घेऊन त्या दुसऱ्याच्या शेतात आग लागून शेत पेटले. तेव्हा त्या शेतकऱ्याने त्याला पकडून राजाकडे नेले. याने माझे शेत पेटवले. यावर तो म्हणाला की नाही महाराज, मी त्याचे शेत पेटवले नाही. हे शेत मी पेटवलेला विस्तव वेगळा होता आणि शेताला लागलेली आग वेगळी होती. तेव्हा मला गुन्हेगार ठरवून शिक्षा देऊ नका. महाराज, आता तुम्हीच सांगा की यावरून त्याला शिक्षा द्यावी की नाही. आता आपण जर आधुनिक जगामध्ये आलं तर कधी कधी निष्काळजीपणा हाही गुन्हा मानला जातो. एखाद्या बिल्डिंगला शॉर्ट सर्किटने आग लागते. आता शॉर्ट सर्किट हा तांत्रिक बिघाड आहे ना, पण तरीही त्या इंजिनियरला शिक्षा होते का? कारण ते त्याने केलेलं काम आहे. त्याने भविष्यात हे होऊ नये म्हणून तेवढी दखल घ्यायला पाहिजे. हेच आहे अध्यात्मामध्ये. एखाद्या माणसाने जर समजा एखादा जाळ पेटवला आणि तो नाही जाता निघून गेला, वारं आलं, एखाद्याच्या शेतात गेला आणि ते शेत पेटलं, हा युक्तिवाद करू शकतो का की नाही बाबा मी नाही पेटवलं? तसंच आहे ते निष्काळजीपण. तसंच तुमच्या कर्माचंही आहे की तुमच्यावाली जी वासना जन्म घेईल तिची कर्मफळ तुमच्या सोबत येते. महाराज, अगदी या उदाहरणाप्रमाणे मनुष्यात समाविष्ट नामरूपाद्वारा चांगले अगर वाईट कामे करतो आणि त्याच कर्मफळाच्या योगाने दुसरे नामरूप समाविष्ट असलेला म्हणून जन्म घेतो, म्हणून त्या कर्मफळापासून मुक्त होत नाही. महाराज, कोणी एक मनुष्य आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर दिवा लावून त्या प्रकाशात भोजन करीत बसला. त्या दिव्यामुळे शेजारच्या गवतास आग लागून शेवटी घर पेटले. नंतर गावास आग लागली. आता गावकऱ्याने त्या मनुष्यावर घर पेटवल्याचा आरोप केला. आता आपण असंही बघितलं की दिवा असला, घरात आपण जेवण करतोय, खाली उतरलो, बाजूच्या सोडीला आग लागली. ते काय एका ठिकाणी राहणार आहे का? चौकड लागले. मग हा काय म्हणेल, मी माझ्या घराला लावली, तुमच्या घराचं तुम्ही बघा, असं म्हणता येईल का? तसंच आहे की आपण जिथं जन्म घेतो की आपल्या ज्या ज्या भावना किंवा जी जी कर्म आपली जन्म घेतात ती कर्माची फळे आपल्याला त्याच्या सोबत यावं लागतात. म्हणून म्हणते नागसेन सांगतात की मिलिंद राजा, तू जे म्हणतो की जशाला तसं नामरूप येत नाही. प्रश्न काय होता की जशाला तसं नामरूप येत नाही तर मग त्या कर्माचं फळ कसं मिळत असेल? तर इथे म्हणते जी मी ते समजून सांगितलंय की नामरूप जर जन्माला त्यांच्या वासना येतात, जशाला तसं येत नाही. म्हणून बुद्धाने धम्म याच्या ग्रंथामध्ये सांगितलं आणि बुद्धाचंही तत्वज्ञान तेच आहे की जशाला तसं तुमचं नामरूप येणार नाही. कारण जशाला तशी जर माणसं जन्माला आली असती प्रश्नच मिटला असता ना. नातू म्हटला असता पण थांबा जर माझं लग्न झालं की आज येणारच आहे जन्माला, जशाला तसा आला असता की नाही. आता अजूनही म्हणतात ना लोक, काय काही पोरग जास्तच रडायला लागलात म्हणतात अंगारा लावा, बाप पोटी आला म्हणतात नाही का म्हाताऱ्यावर. पहिले खूप म्हणायचे की बाप पोटी आला, देवाचा नवस करा, तुम्ही काहीतरी नाही दिलं म्हणून आलं म्हातारा जन्माला. ह्या संकल्पना त्यांच्यातल्या होत्या. बुद्धही तर सांगतात की तुमचं वासना जन्म घेतात. वासना म्हणजे काय? तुमच्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत. कधी कधी तुमच्या मनामध्ये राहिलेली तुमची अतृप्त, मग ती कधी कधी वाईट इच्छा असेल, कधी कधी चांगली असेल. चांगली इच्छाही तुमच्या मनामध्ये राहणं ती जन्म घ्यायला लागते. कधी कधी एखाद्याची इच्छा असते की समजा आता मी भिक्षू आहे आणि माझी इच्छाच राहिली की मला पूर्ण महाराष्ट्रभर प्रचार करायचा मेलोमध्येच. चांगली इच्छा होती की नाही माझी, पण मरताना माझी ती इच्छा आहे, मी त्याच्यातून मुक्त झालो का? आणि जेव्हा मग माझी पंचमहाभूत जन्म घेतील तर ते कर्मफळ येईल ना सोबत. होऊ शकतो पुढच्या जन्मातही मी भिक्षुच होईल, कारण ते कर्मफळ सोबत आलेलं असेल. कधी कधी आपण म्हणतो की काही काही घराण्यामध्ये बापच चोर होता तर पोरगा कसा चोर नाही होणार, म्हणतात की नाही. कारण बुद्ध धर्मामध्ये तुमचं कर्मफळ तुम्हाला भेटण्याकरता त्या महाभूताचे किंवा त्या नामरूपाचे मायबाप पण निवडल्या जातात. कारण तुमच्या इच्छा जर चोर होण्याची असतील तर मायबाप तुमचे चोरच निवडल्या जातात. कारण तिथेच तुमच्या त्या इच्छा जन्म घेते आणि तिथूनच मग, कारण तुमची राहिलेली इच्छा तिथेच तृप्त होईल. एखाद्या पोलिसाच्या घरात जन्म घेऊन होणार आहे का? होता तिथेही निपज जात असं काही नाही. कारण पोलिसाच्या घरातही तो आधुनिक चोर असतो ना, खातोच ना, लाचबीज खातोच की नाही.
त्याच्यामुळे त्याच्या घरातही चोर जन्माला येऊ शकतो ना, असं काही नाही. सांगण्याचा उद्देश असा आहे की इथे ते सांगतात की तेच नामरूप जर जन्माला येत नाही तर पहिल्या नामरूपाने केलेल्या वाईट किंवा चांगल्या गुणाचं फळ दुसऱ्या नामरूपाला कसं भेटेल? कारण ते पूर्ण नामरूप तर जन्मच घेत नाही. इथे ते पंथीजी समजावून सांगतात. त्यांनी आंब्याचं उदाहरण दिलं, शेतीचं उदाहरण दिलं, दिव्याचं दिलं, आगचं दिलं. अशा पद्धतीमध्ये तुमचं नामरूप पूर्ण जरी जन्म घेत नसेल तरी पण तुम्हाला तुमच्या कुशल किंवा अकुशल कर्माची फळं भोगल्याशिवाय राहत नाही. इथे आपण हा चॅप्टर संपवूया.